नमस्कार, मी डॉक्टर पंढरी इंगळे. आज आमच्या हॉस्पिटलमधून नगर येथील प्रतिष्ठित कांदा व्यापारी हे या ठिकाणी आले होते. मागील 7 दिवसापासून अतिशय चांगली आपण न्यूरोथेरपी त्या ठिकाणी केली. त्यांना अचानक ते स्पोर्टी पर्सन आहे, म्हणजे सगळे स्पोर्ट, टेबल टेनिस वगैरे खेळणं, स्विमिंग करणं, असे सगळे व्यायाम ते करायचे. पण अचानक असा काहीतरी त्रास सुरू झाला आणि गुडघ्याच्या ठिकाणी दुखायला लागलं आणि हिप रिजनमध्ये पेन व्हायला लागला. पण त्यांनी विलंब न करता लगेच MRI वगैरे सारख्या गोष्टी ज्या आता तंत्रज्ञान अवेलेबल आहे त्याचा उपयोग करून घेतला आणि लवकर त्यांचं AVNचं डायग्नोस त्या ठिकाणी झालं. ॲक्च्युली आमच्याकडे येताना पेशंट हा खूप थर्ड स्टेज, फोर्थ स्टेज ज्यावेळेस होते, खूप पेन होतो, लिम्पिंग होतं, चालता येत नाही, उठता येत नाही, बसता येत नाही, अशा स्टेजमध्ये पेशंट येतो. परंतु यांनी यांची तत्परता, आरोग्याप्रती जागरूकता आपण बघून असं आपण प्रत्येकाने हे केलं पाहिजे. कारण की थोडे पण काही लक्षण दिसले तर स्पाईन संबंधित असेल, ब्रेन संबंधित असेल, हृदय संबंधित असेल, तर आजकालचं जे तंत्रज्ञान त्याचा फायदा आपण घेऊन लवकरात लवकर जर तपासण्या केल्या तर डायग्नोसिस लवकर होतं आणि जो आजार आहे आपला तो लवकर आपल्याला त्या ठिकाणी थांबवता येतो. तर आपण त्यांना विचारूया त्यांना काय त्रास होता आणि त्रास कसा सुरू झाला होता. आमच्या प्रेक्षकांना नाव सांगा तुमचं. मी भैरू पिराजी सानप, अहिल्यानगर. मला बेनचा प्रॉब्लेम होता. ओके. म्हणजे खोब्यात चमक खोब्यात? मारायची, कधी मांडीत मारायची, बरं. नॉर्मल मारायचं कधी कधी हां, चालताना. त्याच्यामुळं मग मी MRI केला, तर त्यांनी मला सांगितलं दुसऱ्या स्टेजला आहे. AVN दुसऱ्या स्टेज. AVN दुसऱ्या स्टेजला आहे. हां. दुसऱ्या स्टेजला सांगितलं. मग मी यूट्यूबवर सर्च केलं, बघ कुठं जायचं, काय जायचं, बरंचसं सर्च केलं. मग मला सरांचा यूट्यूबवर एक क्लिप सापडली. मग ते मी बघून मी इथं आलो. आता 7-8 दिवस झाले. 8 दिवस झाले मी इथं आलो. तर यांचा स्टॉप बीप एकदम चांगला आहे, न्यूरोथेरपी ट्रीटमेंट कशी चांगली वाटली केली, तुम्हाला? स्टेटमेंट एकदम व्यवस्थित वाटली, जो पहिला त्रास होता सहकार्य बी तुम्हाला? एकदम व्यवस्थित करतात. पहिला त्रास होता त्याच्यापेक्षा एकदम कमी झालाय, चालता येते मला आता व्यवस्थित. बरं. AVN केव्हा कळलं तुम्हाला AVN? AVN कळला मला फेब्रुवारीमध्ये. म्हणजे डिसेंबरपासून दुखायला लागलं. ओके. फेब्रुवारीमध्ये मला तो कळला. फेब्रुवारीमध्ये कळल्याच्या नंतर मार्चमध्ये मी मग AVN बद्दल घाबरून गेले होते तुम्ही? हो AVN घाबरलो घाबरले घाबरलो, होते. कुठं जावा, काय जावा, कसं हे होईल. बरं. आणि कारण जे की जे मी तुम्हाला डॉक्टरकडे सांगितलं- गेलो, ऑपरेशन सांगायची, तो मला ऑपरेशन करावं लागेल, बदलावं लागेल, आज नाही केलं तर 5 वर्षांनी करावं, पण करावंच लागेल. मग मी सरांचं ऐकलं, AVN दिवस होतो. मग मी डायरेक्ट इथं आलो. बरं. आता कसं वाटू राहिलं तुम्हाला? आता एकदम मोकळं व्यवस्थित वाटू राहिलं मला. तर AVNला घाबरून न जाता आपण प्रॉपर जर पद्धतीनं आमची न्यूरोथेरपी, पंचकर्म, विद्धकर्म, अग्निकर्म अशी होलिस्टिक ट्रीटमेंट आपण, पुन्हा आहार विहार आणि सगळ्यात महत्त्वाचं आपली जी जीवनशैली ती जर आपण बदलली तर निश्चित स्वरूपात आपण त्याच्यावर विजय प्राप्त करू शकतो. तरी AVNच्या रुग्णाने अजिबात घाबरून न जाता प्रॉपर ट्रीटमेंट या ठिकाणी घ्यायची आणि त्यातून लगेच आपण बाहेर पडू शकतो. आमच्या गंगे हॉस्पिटल येथे AVNच नव्हे तर स्पाईन संबंधी कोणतेही असेल, डिस्क असेल, डिस्क हर्निस असेल, डिस्क प्रोट्रुशन असेल, सर्वायकलचा प्रॉब्लेम असेल, व्हर्टायगो वगैरे सर्वायकलच्या प्रॉब्लेममुळे येत असेल, तसेच मुतखडा असेल, मुळव्याध असेल, तर या सगळ्या गोष्टीवर आपण विना ऑपरेशन आयुर्वेदिक पद्धतीने उपचार त्या ठिकाणी करतो. आयुर्वेदाचा प्रचार प्रसार व्हावा लोकांपर्यंत. जी आयुर्वेदाचा बद्दल गैरसमज आहे की उशिरा आराम पडतो, ट्रीटमेंट अवेलेबल नाही, तर या सगळ्या गोष्टीला फाटा देत आपण अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने त्या ठिकाणी काम करतो आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचा हा या व्हिडिओमार्फत प्रयत्न आहे. तरी तुमच्या संपर्कातील किंवा तुमच्या नातेवाईकातील मित्रपरिवारातील कोणी AVN रुग्ण असतील जे ऑपरेशन करू इच्छित नाहीत किंवा ज्यांना ऑपरेशन सांगितलं त्यांनी हा व्हिडिओ जरूर बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद. जय आयुर्वेद.